पौलाचे कलस्सेकरास पत्र अध्याय 2 वचन 6 आणि 7 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. तर ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले, तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता जे मी वचन वाचलं आहे ते कलस्सेकरास येथील लोकांना पौलाने लिहिलेल्या पत्राविषयी आहे. पौल तिथल्या लोकांचा विश्वास पाहतो, त्यांचा देवावरील विश्वास, स्थिरपणा, व्यवस्थितपणा हे सगळं पाहतो आणि त्याला खूप आनंद होतो. आणि त्यानंतर तो त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, देवामध्ये अजून मजबूत रीतीने वाढण्यासाठी, चालण्यासाठी काही गोष्टी सांगत आहे. वचनामध्ये लिहिलेलं आहे की तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चाला. जोपर्यंत तुम्ही देवाला ओळखत नव्हतात, तुम्हाला देवाची ओळख नव्हती, येशूबद्दल काहीच माहिती नव्हतं, तेव्हा देवामध्ये कसं चालायचं आहे, कसं वागायचं आहे, कसं बोलायचं आहे, काय निर्णय घ्यायचा आहे हे आपल्याला माहीत नसतं. तसंच पौल जे कलस्सेकरील येथील जे मंडळी आहेत त्यांना तो पत्र लिहितो आणि त्यामध्ये तो सांगतो की जसा तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, येशूसाठी तुम्ही तुमचं हृदय उघडलं, येशूला आपल्या जीवनामध्ये प्रभू आणि तारणा म्हणून स्वीकारलं, त्याप्रमाणेच पुढे त्याच्याप्रमाणे चाला. हालेलुया. ह्याच्यामध्ये चालण्याविषयी सांगितलं आहे. तर काही माणसं हळूहळू चालतात, काही माणसं फटाफट चालतात, काही माणसं धावतात, पण काही माणसं कासवासारखी पण चालतात, हे की नाही. म्हणजे चालण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ससा कसा चालतो, उड्या मारत मारत. कासव हळूहळू चालतो, घोडा वेगाने चालतो. तर पौल चालण्याविषयी सांगत आहे. येशूवर विश्वास केल्यानंतर तुम्ही स्थिरपणे उभे राहिले नाही पाहिजे, चालले पाहिजे. त्याच्यामागे एक कारण आहे. बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की अंधकाराने तुम्हाला गाठू नये म्हणून उभे राहू नका, तर जोवर प्रकाश आहे तोवर त्याच्यामध्ये चालत राहा. जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवला आणि तुमच्या विश्वासाच्या प्रवासामध्ये तुम्ही जीवन जगत असताना येशूच्या इच्छेप्रमाणे चालला नाहीत, म्हणजे समजा एखादा भाऊ प्रार्थनेला येतो, येशूवर विश्वास ठेवतो, त्याच्या जीवनामध्ये एखादा मोठा आजार असेल, संकट असेल किंवा काही मोठी समस्या असेल, तो प्रभूकडे आला, ईश्वर विश्वास ठेवला, प्रार्थनेच्याद्वारे देवाने त्याच्या जीवनात कार्य केलं, त्याला देवाने आजारातून बरं केलं. तो म्हणतो प्रभू चांगला आहे, प्रभू दयाळू आहे, प्रभू प्रेमळ आहे, तो माझा बाप आहे. कधी म्हणतो? जेव्हा नव्याने येशूकडे येतो ना, तेव्हा देवाची खूप स्तुती करतात. अनेक लोक जेव्हा नव्याने देवाकडे येतात तेव्हा ते खूप देवाची स्तुती करतात, देवाचे आभार मानतात. पण कालांतराने काय होतं, जसजसे ते देवाकडे येत असतात त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये संकटं पण येतात, समस्या पण येतात, भांडणं पण होतात, कधीकधी त्यांच्या इच्छेविरुद्ध देखील काही गोष्टी घडतात. मग अशा वेळेला त्या माणसाचा विश्वास डगमगतो, हलतो आणि तो माणूस देवावर शंका घ्यायला सुरुवात करतो. हालेलुया, हालेलुया. कोणावर शंका घेतो? ज्या देवाने काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी त्याने देवावर विश्वास ठेवला, ज्या देवाने त्याला बरं केलं, त्या देवावर तो शंका करतो. हालेलुया, हालेलुया. आणि मग तो माणूस विचार करतो, अरे पूर्वी माझा देवाने आजार बरा केला होता ते ठीक आहे, पण आता मला ताप आला आहे, महिनाभर झालं ताप जात नाही आहे, खोकळा जात नाही आहे, आता देव कुठे आहे? तो देवाविषयी शंका घेतो. तर एक लक्षात ठेवा, जी माणसं देवाविषयी शंका घेतात, संशय धरतात की असं होईल का, खरंच देव माझ्यावर प्रेम करतो का, किंवा मी जेव्हा येशूकडे आलेलो तेव्हा तसं घडलं असेल, आता तसं घडणार नाही, तर ती माणसं काय करतायत? येशूमध्ये विश्वास तर ठेवला आहे पण एका जागी उभे आहेत, चालत नाहीत. हालेलुया, हालेलुया. नीट समजून घ्या, जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवला आहात तर तुम्हाला प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणंही तेवढंच गरजेचं आहे. येशू म्हणाला, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल त्याला पापांची क्षमा मिळेल आणि मेल्यानंतर त्याचा स्वर्गात प्रवेश होईल. हा अभिवचन त्याने आपल्याला दिलेला आहे.
पण हे अभिवचन आपल्या जीवनात पूर्ण होण्यासाठी आपल्याला देखील त्याच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. एका ठिकाणी येशू म्हणाला, मला प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्यांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही, तर जे माझ्या स्वर्गाच्या पित्याप्रमाणे वागतात त्यांचाच होईल. हालेलुया. म्हणजे जे देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात वागतात त्यांचाच होईल म्हणतो. आता उदाहरणासाठी सांगतो. समजा एखादा वयस्कर माणूस आहे हां, आणि सगळेजण त्याला पप्पा पप्पा किंवा डॅडी डॅडी, बाबा बाबा असे हाक मारतात. तुमच्या आजूबाजूला असा समजा एखादा माणूस आहे, खूप वयस्कर आहे, त्याला देखील मुलं आहेत, त्याची मुलं त्याला पप्पा म्हणतात, डॅडी म्हणतात किंवा अजून बाबा म्हणतात, काही म्हणत असतील. आणि त्याच्या आसपासचे लोक देखील मोठा माणूस असल्यामुळे ते त्याला देखील म्हणतात पप्पा डॅडी बाबा. पण मला एक सांगा, जेव्हा तो माणूस मरतो, हा तो वयस्कर माणूस मरेल, तर मेल्यानंतर तो प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करेल सांगा? त्याच्या मुलाच्या नावावर, की जे बाकीचे लोक त्याला पप्पा डॅडी म्हणत होते त्याच्या नावावर? जी त्याची स्वतःची मुलं आहेत त्याच्याच नावावर करणार की नाही? हालेलुया. कोणाच्या नावावर करेल बोला? त्याच्या नावावर, त्या मुलांच्या नावावर करेल की बाहेरच्या लोकांच्या नावावर? मुलांच्या नावावर. का? कारण ते त्याचे रक्ताचे आहेत. तर त्याप्रमाणे जी लोक येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्यामध्ये येशूचं रक्त आहे. आणि जर येशूचं रक्त तुमच्यामध्ये आहे तर तो तुमचा बाप आहे. येशू आपला बाप आहे आणि आपण जे काही त्याच्याकडे मागणार तर तो आपल्याला तो देईल. हालेलुया, हालेलुया. मला सांगायचा उद्देश हा आहे, जर तुम्ही येशूला आपला बाबा म्हणता तर त्याच्याप्रमाणे चाललंही पाहिजे. आणि म्हणून पौल काही गोष्टी करायला सांगत आहे. 4 गोष्टी सांगितल्या. एक, त्याच्यामध्ये लिहिलं की तुम्ही त्याच्यामध्ये मुळावलेले, त्याच्यामध्ये रचलेले, त्याच्यामधील विश्वासात दृढ राहिलेले आणि निरंतर स्तुती करणारे. 4 गोष्टी सांगितले. त्याच्यामध्ये मुळावलेले म्हणजे कोणामध्ये? येशूमध्ये. तुम्ही येशूकडे आलेला आहात, येशूवर विश्वास ठेवलेला आहात, तर तुमचं जीवन, तुमचं सर्व काही येशूमध्ये मुळावलेलं असलं पाहिजे. हालेलुया. आता उदाहरणासाठी सांगतो. समजा एखादं झाड आहे, हां, एखादं झाड नाही, एखादं बी आहे. तुम्ही त्या बीला जेव्हा मातीमध्ये पेरता आणि जेव्हा त्याला पाणी खत सगळं काही घालता, हळूहळू त्या झाडाला मुळाला पाळवी सुटते, पाने येतात, त्याचं मोठं झाड होतं आणि ते झाड वाढतं, त्याची मुळं देखील असतात, ते पसरतात. हां, त्याला चांगली फळंही येतात, पानेही येतात. तर ज्या झाडाचे मूळ जमिनीमध्ये खोलवर गेलेले आहेत, एकदम घट्ट मातीला पकडलेले आहेत, तर त्या झाडाला समजा वरून कापलं, त्याची छाटणी केली, हां, अर्धवट झाड तोडलं, मग काय होईल सांगा? ते झाड पूर्णपणे मरेल का? नाही मरणार. त्या झाडाला जर पूर्णपणे संपवायचं असेल तर काय करायला लागेल? त्याला मुळासकट काढावं लागेल. हालेलुया, हालेलुया. पण त्या झाडाला जर अर्धवटच कापलं तर काय होईल? ते झाड पूर्णपणे मरणार नाही. थोड्या दिवसानंतर किंवा महिन्यानंतर पावसाचा वेळ असेल तेव्हा पाऊस पडेल, त्या तुटलेल्या झाडावर ते पाणी पडेल. त्या पाणी पडल्यानंतर काय होतं? त्या झाडामध्ये पुन्हा त्याला फांदे यायला सुरुवात होतात, पुन्हा त्याला पाने यायला सुरुवात होतात आणि जे झाड तोडलं होतं ते काय होतं? पुन्हा उभं राहतं. हालेलुया. तसंच देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपण देखील ख्रिस्तामध्ये मुळावलेले असले पाहिजे. जसं त्या झाडाची मुळं मातीशी एकरूप असतात, मूळ जर जेवढं घट्ट असेल तेवढं झाड ते मजबूत असतं. तुम्ही किती त्याला धक्का मारा, वारा आला, वादळ आलं तरी ते झाड कोसळणार नाही, पडणार नाही. पण त्याची मुळं जर घट्ट नसतील, वरच्यावर असेल, तर ते झाड सहजपणे पडेल. हालेलुया, हालेलुया. तसं पौल आपल्याला सांगत आहे, आपण जेव्हा येशूवर विश्वास ठेवतो त्याच्यानंतर आपलं जीवन देखील येशूशी एकरूप असलं पाहिजे. येशूबरोबर आपण एकरूप असलं पाहिजे. आपलं जीवन लोकांसारखं नसलं पाहिजे, जगातल्या लोकांसारखं. म्हणजे सकाळी उठलं, खाल्लं, पिल्लं, झोपलं आणि संपलं सगळं. हां, येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तुमचं व्यक्तिगत जीवन बदललंच पाहिजे. तुम्ही पूर्वी जसे होतात तसे आता राहिले नाही पाहिजे. पूर्वी तुम्ही देवाची ओळख नव्हती, देवाचे आभार काय मानायचे, देवाची स्तुती काय करायचं माहिती नव्हतं.
पण आता येशूकडे आल्यानंतर तुम्ही येशूला आपला प्रभू तारणारा म्हणून म्हणता, तर तुम्हाला त्याच्या वचनाप्रमाणे चाललं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही येशूवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून वचनात लिहिलं आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला शिकवण्यात आले त्याप्रमाणे तुम्ही विश्वासामध्ये दृढ असले पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ज्या झाडांच्या मुळा मातीमध्ये घट्ट पकडलेले आहेत, तर कितीही वारा येऊ, कितीही वादळ येऊ, ते झाड हलणार नाही. का? कारण ते झाड स्थिर आहे. तर त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही येशूकडे येता, येशूला प्रभू म्हणून म्हणता, विश्वास ठेवता आणि पूर्णपणे तुम्ही त्याच्यावर विसंबून राहता. तुम्ही म्हणता, माझ्या जीवनात संकट येऊ, आजार येऊ, दुःख येऊ, समस्या येऊ, कोणतीही गोष्ट माझ्या जीवनात वाईट येऊ, पण मी देवाचे पाय कधीच सोडणार नाही. मी परमेश्वराचा धावा करीन, मी त्याचे पाय कधीच सोडणार नाही. जर तुम्ही असा विश्वास तुमचा दृढ ठेवाल, तर सैतान तुम्हाला कधीच नष्ट करू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचनामध्ये लिहिले, त्याच्यामध्ये मुळावलेले, त्याच्यामध्ये रचले गेलेले. मुळावलेले म्हणजे तुम्हाला कळलं की जसं एखादं झाड मातीमध्ये मुळावलेला असतो, तसा तुमचा विश्वास, देवावरचं प्रेम, तुमची प्रार्थना, तुमचं बायबल वाचन, सर्व काही ख्रिस्तामध्ये मुळावलेलं असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. अनेक लोक भेटतात काउन्सिलिंगला, म्हणतात 5 वर्षापासून प्रार्थनेला येतो, 10 वर्षापासून प्रार्थनेला येतो, पण त्यांच्या जीवनातल्या समस्या आहेच तशाच आहेत. आज पण भांडणं होतात, आज पण गरिबीमध्ये आहेत, आज पण जीवनामध्ये आजार आहेत, आज पण संकट आहेत. याचं कारण काय माहिती आहे? ते ख्रिस्ताशी मुळावलेले नाही आहेत, जोडलेले नाही आहेत. हालेलुया, हालेलुया. या शेवटच्या काळामध्ये तुम्ही पाहाल, जगामध्ये मोठमोठे संकट येतील, आजार येतील, दुःख येतील, समस्या येतील, तुमचे घरचे लोक देखील तुम्हाला त्रास देतील. पण जी लोक येशूला घट्टपणे चिपटून राहतील, त्यांच्या बरोबर देव राहणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावना बहिणी, पौल आपल्याला सांगतोय की तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये मुळावलेलं असलं पाहिजे. सकाळी उठल्यावर येशूचं नाव तोंडात पाहिजे, रात्री झोपताना येशूचं नाव पाहिजे, कुठे कामाला जाता येशूचं नाव तुमच्या मुखात असलं पाहिजे. तुमच्या हृदयात, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या मनात, तुमच्या जीवनात, तुमच्या श्वासात येशू हे नाव असलं पाहिजे. कारण जिथे येशूचं नाव आहे तिथे जीवन आहे. हालेलुया, हालेलुया. आणि फक्त नाव घेऊन चालणार नाही. जसं मी सांगितलं की तुम्ही जर त्याला प्रभू म्हणता, त्याच्या वचनाप्रमाणे वागलंही पाहिजे. प्रभूनी जर म्हटलं दया करा, दया करा. प्रभूनी म्हटलं क्षमा करा, क्षमा करा. प्रभूनी सांगितलं प्रेम करा, प्रेम करा. ज्या त्याच्या आज्ञा आहेत, ज्या त्याचे नियम आहेत, जे त्याची वचनं आहेत, ते तुम्ही पाळली पाहिजे. हां, म्हणून वचनात लिहिलं की फक्त तुम्ही स्वीकारलं तेवढं काफी नाही आहे. तुम्ही फक्त येशूवर विश्वास ठेवला आणि जसं तुम्ही त्याला स्वीकारलं तेवढं चालणार नाही, तर त्या विश्वासामध्ये चालत राहायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट सांगितलं की रचले जात असलेले. एखादी इमारत बांधायची असते तर काय करावं लागतं सांगा? खालती पाया घालावा लागतो, हे की नाही? ज्या बिल्डिंगचा किंवा ज्या घराचा, ज्या इमारतीचा खाली पाया मजबूत नसेल, तर मला सांगा ते घर उभं राहील का जास्त वेळ? नाही राहणार. किती तुम्ही त्याला भारी भारी टाईल्स लावा, हां, किती भारीवाला सिमेंट लावा, पण त्याचा खालचा मजबूत पायाच नसेल तर ती बिल्डिंग किंवा इमारत उभी राहणार नाही. त्याप्रमाणे पौल सांगतो की तुम्ही ख्रिस्तामध्ये रचले गेले पाहिजे. म्हणजे जसं एक विटावर दुसरी वीट ठेवली जाते, तिसरी वीट ठेवली जाते, तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही येशूवरील विश्वासामध्ये वाढत जायला पाहिजे, वाढत जायला पाहिजे. आज जेवढा तुम्ही येशूवर विश्वास ठेवला त्याच्यापेक्षा अजून 1 महिन्यामध्ये, अजून 1 आठवड्यामध्ये तुमचा विश्वास जास्त पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे तुम्ही समजा पूर्वी प्रभूकडे नव्याने आलात, तुमच्या शरीरामध्ये एखादा आजार होता, तुम्हाला काहीतरी मोठा आजार होता, कॅन्सर होता, डायबिटीस होता किंवा अजून काही मोठा आजार असेल, तुम्ही येशूकडे आलात, देवाने लगेच तुमच्यावर दया केली, काही आठवड्यात किंवा त्याच दिवशी किंवा काही महिन्यात तुम्ही बरं झालात. आणि तेव्हापासून तुम्ही येशूवर विश्वास ठेवलात आणि तेव्हापासून तुम्ही ठरवलं की आत्तापासून मी प्रभूच्या मार्गाने चालणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण एखाद्या वेळेस असं होईल,
तुम्ही खूप येशूवर विश्वास ठेवता आणि तुम्ही विश्वास ठेवल्यामुळे सैतान तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करेल. तो देवाला म्हणेल, हा लय तुझी स्तुती करतो, हा लय तुझं नाव लोकांना सांगतो, ह्याला मला चेक करू दे, हा लय गाणी पण बोलतो. हे की नाही, काही माणसं आपल्याला टोमणी मारतात की नाही. आपण येशूवर विश्वास ठेवल्यामुळे अनेक लोक आपल्याला नाव ठेवतात. मी जेव्हा कंपनीमध्ये काम करायचो, मी माझ्या मनातल्या मनामध्ये गाणं बोलत, येशू माझा मेंढपाळ, किंवा धन्यवाद येशूला, किंवा गुणगुणत राहायचं. तो बोलतो, काय बोलतो रे? मी बोलतो आहे येशूचं गाणं बोलतो आहे, पिक्चरचं गाणं थोडी बोलतो आहे. तर ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे तोच लोकांपणे समोर येशूचं नाव घेऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. मी माझा विश्वास लपवला नाही, मी त्याच्यासमोर प्रकट केला. मी येशूवर विश्वास ठेवतो म्हणून मी त्याची स्तुती करतो. पण आता जेव्हा आपण असं जगत असतो ना, तेव्हा सैतान काही ना काही संधी शोधून आपल्या जीवनामध्ये घुसायचा प्रयत्न करतो. समजा असा एखादा भाऊ किंवा बहीण आहे, येशूवर खूप विश्वासामध्ये आहेत, चांगल्या रीतीने चालत आहेत, वाढत आहेत, शिस्तीने वागत आहेत, माणसांवर प्रेम करतात, गरिबांवर प्रेम करतात, देवाच्या वचनाचं पालन करतात, तर त्यांच्या जीवनामध्ये पण एखाद्या वेळेस सैतान खूप मोठं संकट आणेल. समजा तुम्ही येशूवर खूप मोठा विश्वास ठेवला आहे, हां, आणि अचानक एक दिवशी तुमच्या शरीरावर गाठ येईल. आता काही लोक गाठ बघितल्यावर बोलणार, अरे बापरे केवढी मोठी गाठ, आता संपलो मी. हे की नाही. काही लोक बघून लगेच चुकीचे शब्द तोंडातून, आता मी मेलो, ही गाठ कॅन्सरची तर नाही की अजून कसली गाठ आहे. मग सगळे मलम लावतात, तेल लावतात, बरेच काही उपाय करतात, जात नाही. हालेलुया, हालेलुया. हे कोण लोक आहेत? ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला आहे पण त्याच्यामध्ये दृढ नाही आहेत, स्थिर नाही आहेत, त्याच्यामध्ये मुळावलेले नाही आहेत, त्याच्यामध्ये रचलेले नाही आहेत, ती लोक असे म्हणतात. पण ज्या माणसाचा येशूवर पक्का विश्वास आहे आणि त्याला माहिती आहे काही झालं तरी देव मला सोडणार नाही आहे, ती लोक काय म्हणणार माहिती आहे? त्यांनी जर देवाचं वचन वाचलेलं असेल, तसं बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की एक देवाचा संदेष्टा एका ठिकाणी जातो जिथे हाडं पडलेली असतात आणि देव म्हणतो जा आणि त्या हाडांना वचन सांग. तो म्हणतो प्रभू मी कसं सांगू? देव म्हणतो तू बोल, तू बोलशील त्याद्वारे कार्य घडेल. तो देवाचा सेवक जातो आणि त्या सुकलेल्या हाडांना वचन सांगतो. बायबल सांगतं ती सुकलेली हाडांमध्ये देव जीवन देतो आणि ती माणसं जिवंत होतात. हालेलुया, हालेलुया. ज्यांचा विश्वास आहे ते काय बोलणार? माझा देव सुकलेल्या हाडांमध्ये जीवन देणारा परमेश्वर आहे. माझा देव. कोण बोलू शकतं? ज्याचा येशूवर विश्वास आहे, जे येशूमध्ये मुळावलेले आहेत, ते दररोज देवाच्या उपस्थितीमध्ये बसतात, देवाच्या चरणाशी बसून रडतात, त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्या आज्ञेचं पालन करतात, त्यांच्याविषयी ही गोष्ट घडते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याचबरोबर पौल आणखीन एक गोष्ट सांगतो, निरंतर उपकार स्तुती करणारे. निरंतर म्हणजे अंतर न देता. तुम्ही श्वास घेताय, हे की नाही, किती सहजपणे आपण श्वास घेतो, पण 5 मिनटासाठी तुमचा नाक दाबून ठेवा, तुम्हाला कसं होईल? एकदम अस्वस्थतापणा होईल की आता माझा जीव जातो की काय, हे की नाही. 5 मिनटं जर मी माझं नाक दाबून ठेवला, मला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याप्रमाणे आपण येशूकडे आल्यानंतर देवाची अशी इच्छा आहे की आपण सर्व स्थितीत त्याची उपकार स्तुती केली पाहिजे, त्याचे आभार मानायला पाहिजे, त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण जो माणूस देवाचे आभार मानतो, त्याची आराधना करतो, त्याची उपासना करतो, त्या माणसाला स्वर्गातून देवाचे आशीर्वाद मिळतात. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचनात लिहिलेलं आहे की निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. निरंतर सर्व स्थितीत प्रत्येक वेळेला देवाचे आभार मानण्यासाठी तयार व्हा. हां, सकाळी झोपेतून उठलात तरी म्हणा धन्यवाद प्रभू, पुन्हा रात्री झोपायला जाल तरी म्हणा धन्यवाद प्रभू, गाडीमध्ये चालला आहात, प्रवास करत आहात तरी म्हणा धन्यवाद प्रभू. देवाच्या उपकाराची आठवण करून त्याला धन्यवाद द्या. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेला आहात, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा फोटो पाहत आहात, देवाने तुम्हाला चांगलं कुटुंब दिलं, देवाला म्हणा धन्यवाद प्रभू. तुमचं संपूर्ण कुटुंब येशूवर विश्वास ठेवतं, सगळ्यांचं तारण झालं आहे, प्रभूला म्हणा धन्यवाद. जेवढे जेवढे लोक खालून या पृथ्वीवरून देवाची उपकार स्तुती करतात, त्या सर्वांना देव मोठ्या आशीर्वादाने भरून काढतो.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण देव म्हणतो हे सगळे माझे निवडलेले लोक आहेत, ही माझी मुलं आहेत, ही माझी उपकार स्तुती करणारे लोक आहेत. पण जो ईश्वर विश्वास ठेवतो, त्याचे आभार मानत नाही, त्याचे उपकार स्मरण ठेवत नाही, तर त्याला मात्र देवाकडनं काही मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. असा माणूस देवाकडे आल्यानंतर पण त्याच्या जीवनामध्ये जर एखादा मोठा संकट आला ना, तर तो पूर्णपणे संपून जाईल. का? कारण त्यांनी जसं मुळांनी जसं मातीशी घट्टपणे एक संबंध ठेवला, तसं त्यांनी माणसानी देवाबरोबर एक घट्ट संबंध असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि बायबल सांगतं की देवाची स्तुती करणे हे सगळ्यात मोठं हत्यार आहे. जेवढं तुम्ही देवाची उपकार स्तुती करताना, तेव्हा देवाचा आग तुमच्या अवतीभवती असतो, देवाची अग्नी तुम्हावर असते. हालेलुया, हालेलुया. बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथे जिथे देवाची स्तुती करण्यात आली, तिथे तिथे देव हजर असतो. जिथे जिथे देवाची स्तुती करण्यात आली, जिथे जिथे देवाला धन्यवाद दिला, तिथे तिथे माणूस विजय होत आलेला आहे. तो कधीच हरणार नाही. हां, तुम्ही कंपनीमध्ये जाता, काम करता, घाम गाळता, तुम्हाला यश मिळत नाही, 1 तास दररोज देवाची फक्त स्तुती करा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, देव स्वर्ग कपाट उघडून तुमच्या जीवनात आशीर्वाद पाठवेल. हालेलुया, हालेलुया. आणि हे मी तुम्हाला नुकतंच सांगत नाही आहे, मी केलेलं आहे माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात. हे मी केलं आहे, हा अनुभव घेतला आहे. आणि देवाचं सामर्थ्य कसं उतरतं, कसं माणसाला बदलतं, कसं स्पर्श करतं, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. हालेलुया. तुम्हाला प्रार्थना करता येत नाही, काय हरकत नाही, येड्या वाकड्या शब्दामध्ये देवाची स्तुती करा. हे देवा, तू माझा बाप आहेस, तू माझा निर्माता, तू माझा विधाता आहेस, तू माझं सर्वस्व आहेस. जेवढी लोक देवाचे उपकार आठवून देवाला धन्यवाद देतात ना, तेवढा देवाच्या हृदयाला आनंद होतो, देव खुश होतो. आणि तुम्हाला जरी सैतानाने तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला असेल, देव त्यावेळेला त्यांचे देवदूत पाठवून तुम्हाला संरक्षण देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्ही ईश्वर विश्वास ठेवलात, येशूचा जसा स्वीकार केला, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये चाला. आणि त्यासाठी पौल 4 गोष्टी सांगतो. एक म्हणजे त्याच्यामध्ये मुळावलेले राहा, आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये वाढत जा, त्याच्यावरील विश्वासामध्ये दृढ राहा, आणि त्यांनी सांगितलं आहे की उपकार स्तुती करणारे व्हा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही स्वतःचं जीवन पारखून पहा, दुसऱ्याकडे जीवनाकडे पाहू नका. स्वतः तुम्ही कसे वागत आहात ते पहा. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे खरोखर वागत आहात का, की आपल्या मनाप्रमाणे वागता? खरोखर देवाला आवडतंय तसं मी जीवन जगतोय का? खरोखर मी येशूशी एकरूप झालेलो आहे का? चेक करा. का? कारण बायबल सांगतं, जो कोणी प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. तुम्ही प्रभूच्या आत्म्याशी एकरूप व्हाल तर तुमचं जीवन आशीर्वादाने भरलेलं असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण समजा एखादा माणूस आहे, खूप गरीब माणूस आहे, त्याच्याकडे एक छोटीशी शेती आहे, समजा शेतीची जागा आहे, आणि पण तो माणूस देवावर विश्वास ठेवतो, ईश्वर विश्वास ठेवतो, दररोज देवाची प्रार्थना करतो, पण त्याच्याकडे बी खरेदी करण्यासाठी पण पैसे नाही आहेत. समजा तो बाजारामध्ये जाऊन एक छोटंसं बी घेऊन येईल एखाद्या झाडाचं किंवा फळाचं, आणि तो आपल्या बागेमध्ये ते लावतो. समजा एखाद्या झाडाचं फळ लावलं, आंबा म्हणा किंवा दुसरं कोणतंही फळाचं झाड लावलं त्यांनी, त्याच्याकडे एवढे पैसे नाही की अजून झाडे लावावी म्हणून, पण तो देवावर विश्वास ठेवतो. आणि जेव्हा तो माणूस ते बी पेरतो, पाणी घालतो, खत देतो, सगळं काही करतो, आणि देवाकडे प्रार्थना पण करतो, प्रभू या झाडाला तू वाढव, आणि ह्याद्वारे जे फळ येईल त्याद्वारे तू माझ्या गरजा भागव. देवाची कृपा होते त्या माणसावर, देव त्याची प्रार्थना ऐकतो, ते झाड हळूहळू वाढायला लागतं, त्या झाडाला खूप फळं येतात, आणि नंतर ते फळं काढून तो माणूस विकतो, त्याद्वारे त्याचं जीवन चांगलं सुरू राहतं. हालेलुया, हालेलुया. आता हा माणूस असा आहे की ज्याने येशूवर विश्वास ठेवला आहे, येशूमध्ये मुळावलेला आहे, देवावर प्रेम करतो, त्याच्या आज्ञेचं पालन करतो, आणि दिवसेंदिवस देवामध्ये वाढत आहे, आणि नेहमी देवाची स्तुती करतो आहे. पण काही काळाने सैतान म्हणेल,
की या माणसाच्या जीवनावर तू मला अधिकार दे. मग काय होईल? त्या माणसाकडे एकच झाड होतं, त्या एकाच झाडावरती सगळे फळं येत होती आणि ते फळं विकून तो त्याचं जीवन जगत होता. अचानक त्याच्या जीवनामध्ये एखादं मोठं जर संकट येईल, मोठं वादळ येईल. समजा ते जिथे ते झाड आहे तिथे ते मोठं वादळ आलं. वादळ आल्यामुळे सगळं झाडातली पानं उडून गेली, फळं उडून गेली, सगळी फळं इथे तिकडे पसरली गेली त्या शेतामध्ये. पण तो माणूस हे सगळं झाल्यानंतर पण देवाला म्हणतो, प्रभू तुला धन्यवाद, आतापर्यंत या झाडाचा तू मला वापर होऊ दिलास. स्वर्गातला देव गप्प बसणार नाही, लक्षात ठेवा. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा असे संकट येतात ना, मोठा संकट सैतानाने आणला, तुम्हाला असं वाटतं की आता मी मरणार, माझं जीवन सुकत आलं आहे, माझं कुटुंब उद्ध्वस्त होत आलं आहे, संपणार मी. ज्यावेळी सैतान म्हणतो ना संपणार म्हणून, तू आता जगू शकणार नाही, त्यावेळी देवाकडे वेगळी योजना आपल्यासाठी असते. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला तो माणूस देवाला दोष देत नाही, कुरकुर करत नाही, तर देवाचे आभार मानतो. देव ही गोष्ट त्याच्या स्मरण पुस्तकामध्ये लिहितो. बायबलमध्ये मलाकीच्या पुस्तकात लिहिलं आहे, जेव्हा दोन माणसं एकमेकांशी बोलत होती तेव्हा देवाने त्यांचे बोलणं स्मरण पुस्तिकेत लिहिलं. आपण जे काही बोलता ना आपण एकमेकांशी, काय गं तिकडे आज असं झालं तसं झालं, सगळं देवाच्या स्मरण पुस्तिकेमध्ये नोंदणी असते. जे तुम्ही देवाविषयी म्हणता, जे काही तुम्ही देवाबद्दल सांगता, देवाची साक्ष लोकांना सांगत असाल, देवाच्या प्रेमाबद्दल सांगत असाल किंवा तुमच्या जीवनाविषयी लोकांना सांगत असाल, सगळं देव त्याच्या वहीमध्ये नमूद करून ठेवतो. आज तुमची परिस्थिती खराब असेल, तुम्ही गरिबीत असाल, तुम्हाला कोण मानत नसेल, ज्याप्रमाणे त्या माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालं, ते झाड नष्ट झालं, सगळीकडे फळं पसरली गेली. पण काही वर्षानंतर काय होईल? पाऊस पडेल, ते झाडातली फळं जे इकडे तिकडे पसरलेली आहेत ती फळं मातीमध्ये मुरली जातील, मरतील आणि मग पुन्हा देव त्या ठिकाणी अनेक प्रकारे वेगवेगळी झाडं उत्पन्न करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सुरुवातीला त्याच्याकडे एकच झाड होतं, पैसे नव्हते म्हणून, पण त्यांनी देवावर विश्वास ठेवला, सैतानाने हल्ला केला, ते झाड उद्ध्वस्त झालं. पण देव आपला एवढा महान आहे की एक छोटीशी वस्तूला देखील देव खूप आशीर्वादित करू शकतो. हालेलुया, हालेलुया. त्यांनी एकच झाड आणलेला, पण जेव्हा त्याची फळं इकडे तिकडे बागेमध्ये पसरली, शेतात पसरली, ती मेली, कुजली, त्यांना फांद्या आल्या, फळं आली, तर देवाने त्याला बहुगुणित आशीर्वादाने भरून काढलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर ईश्वर विश्वास ठेवलेला आहे तर फक्त प्रभू प्रभू म्हणत बसू नका, प्रभू काय सांगतो ते पण ऐका. हालेलुया. कधी कधी देव सांगतो एखाद्या माणसाला, चोरी करू नकोस, खोटं बोलू नकोस, व्यभिचार करू नकोस, चुकीचा मार्ग सोड, स्वार्थाने वागू नको, गर्वाने वागू नको, अहंकाराने वागू नको. आपण देवाचं ऐकत नाही. तर लक्षात ठेवा, पौल सांगत आहे, जसा तुम्ही येशूचा स्वीकार केला तसं तुम्ही त्याच्यामध्ये चालत राहा. जर तुम्ही चाललात नाही तर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये पोचू शकणार नाही. हालेलुया. कोणताही माणूस स्वतःच्या ताकदीने, स्वतःच्या बळाने स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. म्हणूनच देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला, येशूला या जगात पाठवलं, अशासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. तर माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, देवाने तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे की मेल्यानंतर तुम्ही नष्ट होणार नाही, तर युगानुयुग माझ्याबरोबर स्वर्गात राहाल. तर हे वचन तुमच्या जीवनात पूर्ण होण्यासाठी तुम्ही विश्वासामध्ये चाललं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नाही तर काही भाऊ बहीण असेही आहेत, विश्वासामध्ये चाललं पाहिजे म्हणजे आठवड्यातून एकदाच रविवार येतो, हां, तर 6 दिवस आपल्या मनाप्रमाणे वागायचं. एखादा भाऊ आहे, तो 6 दिवस दारू पिऊन एकदम फुल असतो, 7व्या दिवशी बायकोला बोलतो, चल 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 प्रार्थनेला जायचं आहे. बायको बोलते 6 दिवस तर होशमध्ये पण नाही याला, आणि 7व्या दिवशी बोलतो प्रार्थनेला चल. तर लक्षात ठेवा, तुम्ही जर ईश्वर विश्वास ठेवला आहात, तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये मुळावलेलं पाहिजे. अनेक वेळेला सैतान तुम्हाला असं दाखवेल की तू आता संपणार, तुझं जीवन मी उद्ध्वस्त करीन. पण त्यावेळी तुम्ही जर ख्रिस्तामध्ये मुळावलेले असाल, तुमच्यामधून देवाचा आत्मा बोलेल, तो कार्य करेल, तो तुम्हाला धीर देईल, तो तुम्हाला हिंमत देईल. त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या वचनाप्रमाणे तुम्ही स्वतःला चेक करा की तुम्ही येशूकडे येण्यासाठी किती किंमत मोजता. देवाची उपस्थिती, देवाचं प्रेम प्राप्त करण्यासाठी किती वेळ देवाला देता. काही लोक म्हणतात आम्ही प्रार्थना करतो की किती वेळ करतो की किती वेळ 5 मिनटं. असं बोललं की मग काय बोलावं तेच मला कळत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळी माणसं मोठमोठ्या ठिकाणी खूप रांगा लावतात. डॉक्टरच्या इकडे रांग लावतात, तासन तास बसतात. वकिलाकडे कोर्टामध्ये बसतात, तासन तास बसतात. अजून कोणता मोठा अधिकारी असेल त्याच्या ऑफिसमध्ये पण जाऊन तासन तास बसतात. पण जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, ज्याने आपल्याला जीवन दिलं, त्याच्यासमोर बसायला किती मिनटं? 5 मिनटं. तर अशा माणसांचा विश्वास काय असेल मला सांगा. असे माणसं कधीच विश्वासामध्ये टिकणार नाहीत. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्ही तुमची प्रार्थना वाढवा, देवावरील प्रेम वाढवा, त्याच्यावरील विश्वासामध्ये मजबूत व्हा. आज जेवढा विश्वास आहे त्याच्यापेक्षा उद्या जास्त विश्वास वाढवा. जसे काही भाऊ बहीण सांगतात की आमच्या घरात नळाला पाणी येत नव्हतं, हां मग मी नळाला क्रूस काढला आणि नळामध्ये भरपूर पाणी यायला लागलं. होतं की नाही? भले तुमच्या दृष्टीने छोटी गोष्ट आहे पण त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे. एका बहिणीने जसं भुईगावमध्ये असताना साक्ष दिली की तिच्या हातावरती काहीतरी गाठ होती आणि ब्रदर इथून आज्ञा देत होते तत्काळ आजारमुक्तीची, आणि तिने विश्वासाने त्या गाठीवर हात ठेवला. ब्रदरांनी एकदा आज्ञा दिली, तिने डोळे उघडून बघितलं, गाठ गेली नाही. दुसऱ्यांदा आज्ञा दिली, गाठ गेली नाही. तिसऱ्यांदा आज्ञा दिली तरी पण गाठ गेली नाही. पण तरी त्या बहिणीने विश्वास सोडला नाही. तिने पुन्हा डोळे बंद केले, पुन्हा गाठीवर हात ठेवला आणि मग डोळे उघडले. एका क्षणात ती गाठ पूर्णपणे प्रभू येशूने काढून टाकली. हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही ख्रिस्तामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, विश्वासात दृढ असलेले आणि देवाची निरंतर स्तुती करणारे लोक बना, ज्याद्वारे तुमचं आयुष्य जेव्हा इथे संपेल तेव्हा तुम्ही पुढच्या क्षणी देवाबरोबर अनंत काळ स्वर्गामध्ये राहाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर विश्वासाने हात ठेवा, आणि त्या भागावर हात ठेवणे शक्य होत नसेल तर विश्वासाने हात छातीवर ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. आणि आपले डोळे बंद करा. या क्षणाला प्रभू येशूचं महान सामर्थ्य तुमच्या उतरो. प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जात. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील सर्व शैतानाची बंधनं तुटून जात आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.